आज या कार्यक्रमानिमित्त जिल्हा व्यवस्थापक अण्णाभाऊ साठे महामंडळाच्या जिल्हा व्यवस्थापक मॅडम आहेत. साठे मॅडम नमस्ते. या कार्यक्रमाचं आयोजनामागचा हेतू आणि कोण कोण उपस्थित होते? आज जो आपल्या अण्णाभाऊ साठे यांची जयंती आपण साजरी करतो, तर या कार्यक्रमामध्ये आज सामाजिक न्याय भवनचे आणि समाज कल्याण ऑफिस उपायुक्त मॅडम वाघमोडे कोचुरे मॅडम आणि वाघमोडे मॅडम आणि लोकशाही अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ जिल्हा कार्यालय पुणे यांच्या संयुक्त विद्यमानाने ही जयंती साजरी करण्यात आली 106वी. त्याच्यामध्ये आम्ही दरवर्षी इयत्ता 10वी 12वी गुणवंत विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देतो. ती आम्ही संपन्न केली आणि आज आम्हाला छान वाटलं की खरंच आहे आम्ही प्रमुख वक्ते म्हणून श्री प्रबुद्ध साठे सरांना आम्ही व्याख्याता म्हणून निमंत्रित केलं होतं. त्यांनी जे त्यांच्या भाषणात सांगितलं की महिला ज्या आज व्यासपीठावर आहेत, तर आज खरंच आहे की आम्ही तीनही महिला व्यासपीठावर होतो. तर जसं की मुक्ता साळवे असं आम्हाला क्षणभर तरी वाटलं. त्यामुळे आज मी धन्य झाले विद्यार्थिनींना पुरस्कार देताना आणि त्या कार्यक्रमाची सांगता करताना. त्यामुळे छान वाटलं आणि ही जयंती सुंदर साजरी झाली सगळ्यांच्या संयुक्त विचारांनी त्यांना करताना. त्यामुळे छान वाटलं. साहित्यरत्न डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांची 106वी जयंती ही साजरी झाली. सामाजिक न्याय भवन या ठिकाणी ही साजरी होत असताना उपायुक्त मॅडम आहेत कोचुरे मॅडम त्या ठिकाणी त्यांनी अतिशय मार्मिकपणे उदाहरण दिलं. मॅडम काय कार्यक्रम तुम्ही काय सांगाल आज जो कार्यक्रम झाला? नमस्कार. आजच्या अण्णाभाऊ साठे जयंतीनिमित्त मी सर्व जे दर्शक आहेत त्यांना शुभेच्छा देते. आज आपण सामाजिक न्याय विभागामार्फत ही जयंती साजरी केली गेली आणि या जयंतीच्या निमित्तानं आपण विविध विद्यार्थ्यांना जे प्रथम आलेले आहेत त्या सर्व विद्यार्थ्यांना पुरस्कार देऊन गौरव केला. त्याचबरोबर अण्णाभाऊ साठे महामंडळामार्फत जे वीज भांडवल योजना राबवली जाते त्या वीज भांडवलच्या योजनेच्या लाभार्थ्यांना धनादेश वितरित केले. तसंच ह्या ज्या परिसरामध्ये विद्यार्थी आणि शालेय विद्यार्थ्यांच्या शाळा आहेत त्या विद्यार्थ्यांना या आज जयंतीच्या निमित्ताने शुभेच्छा देण्यासाठी एकत्र बोलवून आम्ही व्याख्यानाच्या कार्यक्रमाचं देखील आयोजन केलं होतं. सामाजिक न्याय विभागामार्फत जयंती राज्यभरात मोठ्या प्रमाणात साजरी केली जात आहे. आताच माननीय मंत्री महोदय, माननीय सचिव महोदय आणि माननीय आयुक्त महोदय यांनी दिलेल्या निर्देशानुसार आम्ही वाटेगाव येथं जे अण्णाभाऊ साठे यांचं राहतं घर आहे त्यांना आम्ही खरेदी केलेली आहे त्या स्मारकासाठी आणि तिथं मोठ्या प्रमाणात आम्ही स्मारकाची निर्मिती करत आहोत. याच्यासाठी महाराष्ट्र शासनानं पुढाकार घेतलेला आहे. आता जोकासू STP या अत्याधुनिक जॅपनीज तंत्रज्ञानाने सुसज्ज क्विक इन्स्टॉलेशन, एनर्जी एफिशियंट, नॉइजलेस ब्लोअर्स, लो मेंटेनन्स या आणि अशा वैशिष्ट्यांनी परिपूर्ण जोकासू STP तंत्रज्ञान प्रकल्प उभारणीपासून ते विक्री पश्चात समाधानकारक सेवा देणारी भारताबरोबरच परदेशात देखील प्रकल्पांची यशस्वी उभारणी करणारी कंपनी डेक्कन वॉटर ट्रीटमेंट प्रायव्हेट लिमिटेड.